कुणबी नोंद असलेल्यांच्या सगेसोऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी सरकारनं काढलेल्या अध्यादेशाचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वागत केले। मराठा वर्गातील गरीब तरुणांना आरक्षणाचा लाभ मिळावा ही त्यांची मागणी सरकारनं मान्य केली आहे। मनोज जरांगे यांच्या अनेक मागण्यांपैकी एक मागणी या अध्यादेशामुळे पूर्ण झाली आहे। अर्थात या अध्यादेशावर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्यानंतर हा कायदा पास होणार आहे। लागणार नाही हे वाक्य मी फार लोकांकडून ऐकते, पण ओबीसींना धक्का लागलेलाच आहे। पण आता लागलेलाच आहे, अजूनही या अध्यादेशामध्ये 16 फेब्रुवारीपर्यंत ऑब्जेक्शन घेण्याची सोय आहे। त्यामुळे ओबीसी संघटना ऑब्जेक्शन घेण्यासाठी पुढे जात असतीलच। कुणबी सर्टिफिकेट्स बाय चॉईस एका पिढीने घेतले नव्हते मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये घेतले, पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी घेतले। त्यामुळे या मराठवाड्यामध्ये लोकांनी घेतले नाही एका पिढीने, पण आताच्या पिढीला त्याची गरज लागली, त्यामुळे त्याची मागणी करतात। तर कुणबी सर्टिफिकेट आल्यावर ऑटोमॅटिकली ओबीसी मध्ये हे लोक येणार असल्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य होईल। ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला याच्यामुळे धक्का नक्कीच लागलेला आहे आणि त्यामुळे जे सत्तेत आहेत सगळे विराजमान ते जर म्हणतात धक्का नाही लागला तर ते कसा हे त्यांनी ओबीसींना समजून मराठा समाजाला कायद्यात बसणारं आरक्षण मिळावं अशी आमची मागणी असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। कुणबीचं सर्टिफिकेट घेऊन मराठा समाजाची एक पिढी ओबीसीत आलेली आहे, त्यामुळं आता त्यांनी एक मराठा लाख मराठा म्हणायची गरज नाही। आता ते ओबीसीत आल्यामुळं त्यांनी एक ओबीसी लाख ओबीसी असं म्हणायला हरकत नाही अशी माझी अपेक्षा असल्याचं मुंडे यांनी म्हटलंय।